कुंभ राशीकरता हा आठवडा अत्यंत विचारप्रवर्तक, अनुभवपर आणि आत्मिक समृद्धी वाढवणारा व मनाला उत्तम आल्हाद देणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात ग्रहांचा अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी असा प्रवाह सक्रिय राहणार आहे. त्यामुळे तुमच्या विचारांची खोली प्रचंड वाढेल. तुमची अंतर्दृष्टी पूर्वीपेक्षा अजून तीक्ष्ण होईल. या आठवड्यात तुम्ही स्वतःला एका वेगळ्या उंचीवरून जीवनाकडे पाहताना अनुभवू शकाल, ज्यामुळे निर्णयक्षमता मजबूत होईल आणि भावनिक स्पष्टता मिळेल. तुमच्या मनातील संभ्रम कमी होईल. अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या समस्या अचानक योग्य उत्तर घेऊन तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. या आठवड्यात तुम्ही अनुभवाल की तुमच्या आसपासचे वातावरण एक प्रकारच्या अदृश्य समर्थनाने भारलेले आहे, जिथे परिस्थिती तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे आणि तुम्ही फक्त योग्य निर्णय घेऊन त्या मार्गावर पाऊल टाकल्यास अनेक गोष्टी तुमच्या फायद्याच्या दिशेने वेगाने सरकणार आहेत. ग्रहस्थिती सूचित करते की ह्या आठवड्यात कोणतेही काम कुंभ राशीच्या जातकांनी घाईघाईत न करणे योग्य राहील, कारण संयम आणि स्थिरता ह्या दोन महत्त्वपूर्ण किल्ल्या तुमच्या यशाचे दरवाजे सहज उघडतील. कुंभ राशीचा स्वामी शनी तुम्हाला धीर देतो, तर गुरुग्रह तुमच्या योजनांना शुभफलित देतो. सूर्य तुमचे मानसिक स्थैर्य अधिक मजबूत करतो आणि ह्या ऊर्जेमुळे तुमच्यातील विचारशक्ती प्रचंड सक्रिय होणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पना सतत तुम्हाला सापडत राहतात. या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या कल्पनाशक्तीला नवीन पंख लाभणार आहेत. जे विचारपूर्वी फक्त कागदावर असायचे ते आता प्रत्यक्ष कृतीच्या स्वरूपात येण्याची वेळ आली आहे. तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये नवीन बदल ह्या आठवड्यात घडू शकतात. त्या बदलांना स्वीकारण्यात तुम्हाला अतिरिक्त आत्मविश्वास मिळेल. कामकाजाच्या क्षेत्रात ह्या आठवड्यात निर्णायक क्षण निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे, कारण तुमचे सहकारी आणि वरिष्ठ दोघेही तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला अधिक जबाबदारी व आदर मिळेल. तुमच्या कामाची नेमकी पद्धत, तुमचा काटेकोरपणा, तुमची विचारशैली आणि स्वतंत्र दृष्टिकोन यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकल्पामध्ये संधी मिळेल, ज्यामध्ये नेतृत्वाची गरज असते आणि तुम्ही त्या नेतृत्वाची भूमिका सुंदररित्या निभावू शकाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रतिभेचा आणि कौशल्यांचा योग्य सन्मान मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करा. व्यवसाय क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी अत्यंत समाधानकारक परिणाम दाखवणार असून ह्या आठवड्यात तुमच्या मनात चालू असलेल्या व्यवसाय योजनांना दिशा आणि गती देखील मिळणार आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला व्यवहार ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो, तोही तुमच्या अनुकूल अटींवर. नवीन संपर्क, नवीन नेटवर्क, नव्या संधी आणि नवीन दृष्टिकोन तुमच्या मार्गावर प्रकट होणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या एक सुरक्षित पायरीवर तुम्ही ह्या आठवड्यात पोहोचू शकता. या आठवड्यात भागीदारीमध्ये लाभ होणार आहे, पण भागीदारी कायमस्वरूपी टिकवायची असल्यास पारदर्शक संवाद साधणे आवश्यक आहे. फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारे लोक तुमच्या आसपास राहू शकतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. पण योग्य व्यक्तींची ओळख पटली तर ते तुमच्या यशासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. या काळात डॉक्युमेंट, करार, कागदपत्रे आणि डिजिटल व्यवहारात विशेष दक्षता घ्या, कारण शनीचे दृष्टियोग कधीकधी विलंब देतात पण अडथळे निर्माण करत नाहीत. त्यामुळे आलेल्या अडचणींना घाबरू नका. फक्त सतर्क राहा आणि प्रत्येक गोष्टीचे नीट परीक्षण करा. आर्थिक क्षेत्रात अपेक्षित वाढ दिसून येईल, कारण तुम्ही केलेल्या परिश्रमांची फलश्रुती ह्या आठवड्यात पैसे, नफा किंवा लाभ निश्चितपणे मिळवून देईल. अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे, कारण खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. घर खरेदी, वाहन खरेदी, नूतनीकरण यासारख्या मोठ्या निर्णयांसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. पण निर्णय घेताना भावनिक होणे टाळा. प्रत्येक बाजूचे तर्कसंगत विश्लेषण करा. गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध क्षेत्रात ह्या आठवड्यात कुंभ राशीच्या जातकांना ग्रहांचा सकारात्मक प्रवाह तुमच्या भावना खोलवर बनवणार आहे आणि तुम्हाला तुमच्या नात्यातील सूक्ष्मतेची जाणीव देखील करून देईल. तुम्ही आपल्या जोडीदाराशी अधिक खुलेपणाने बोलाल, मनातील भीती आणि संभ्रम व्यक्त कराल आणि त्यातून तुमच्या नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. या आठवड्यात तुम्हाला जाणीव होईल की प्रेम फक्त शब्दांमध्ये नसते, तर प्रेम कृतीतून देखील व्यक्त होत असते. तुम्ही त्या कृतीतून आपली निष्ठा सिद्ध करू शकाल. अविवाहितांसाठी हा काळ आकर्षक ठरणार असून तुमच्या व्यक्तिमत्वात एक चुंबकीय तेज आहे, जे नवीन नाती आकर्षक करू शकतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणे ओढले जाऊ शकाल. भावनांमध्ये घाई करणे टाळा, कारण संबंध मजबूत करण्यासाठी स्थिर आणि शांत मन आवश्यक आहे. या आठवड्यात जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल आणि खरी जवळीक निर्माण होईल. पण अहंकार किंवा हट्टीपणा तुमचे नाते कमकुवत करणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घ्या. विनम्रता आणि संयम ह्याचे पालन करा.
कुटुंब आणि घरगुती वातावरणामध्ये प्रेम, आदर, ऐक्य आणि सौहार्द ह्यांचेच वातावरण ह्या आठवड्यात तुम्हाला दिसून येईल. घरातील मोठी व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या निर्णयांना मानसिक आधार देतील. घरातील जबाबदाऱ्या तुम्ही नीटपणे सांभाळू शकाल आणि त्यातूनच तुमच्या मनाला एक वेगळे समाधान मिळेल. कुटुंबात एखादे शुभकार्य ह्या आठवड्यात ठरू शकते किंवा नातेवाईकांची भेट होऊ शकते, ज्यातून तुमचे संबंध अधिक दृढ होतील. या आठवड्यात घरामध्ये शांततेची आणि आध्यात्मिकतेची अनुभूती तुम्हाला येईल. आरोग्य क्षेत्रात ग्रह तुमच्यासाठी समाधानकारक अशी परिस्थिती निर्माण करणार असून शरीरातील ऊर्जा वाढणार आहे, थकवा दूर होईल आणि मानसिक ताण कमी होईल. रक्तदाब, श्वसन, त्वचा, मनःशांती आणि झोप या 5 गोष्टी विशेष लक्ष ठेवा, कारण योग्य दिनक्रम ठेवल्यास शरीर स्वच्छ आणि हलके राहील. योग, प्राणायाम, ध्यान ह्या 3 गोष्टी तुमच्या आरोग्याला मजबूत करतील. संतुलित आहार घ्या व उशिरापर्यंत जागरण, अनियमित जेवण आणि जंक फूड यामुळे शरीरात ॲसिडिटी किंवा पित्त वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 4, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 2 व 6 डिसेंबर. व कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी नीलमणी रंगाचा दीप प्रज्वलित करून महादेवाला पाण्याचा अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा व घरात पितळेची घंटा वाजवा आणि पूर्व दिशेस धूप प्रज्वलित करा. या उपायामुळे मनातील संभ्रम दूर होतील आणि कार्यसिद्धी व बुद्धिबळ वाढवणारी ठरेल.